गावातलं आहे का रे? अच्छा अच्छा, ग्राउंडवर असते. अच्छा, चला षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदार बॉलिंग मार्क तयार. गजानन तुर्बे संघाचा पहिला मीडियम पेसर टॉस जिंकून पहिल्यांदा घेतली फिल्डिंग. कुमारिलिंग ग्लोरियस तुर्बे गाव असे हे नामकरण. काही ठिकाणी 4-4 5-5 नावं असतात. जसे मुस्लिम लोकांचे बघा, अमनुल्ला, अतार उल्ला खा, हे झाल्यानंतर शेवटी लोकांना खाण्याचं पठाण लावणार. चला सचिन नाईक आणि विशाल भोईर पहिली सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वाधाची, बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात आणि पहिलं षटक प्रगतीपदार बॉलिंग मार्क तयार हेमंत पाटील. चला टाइम स्टार्ट झाले प्लीज. तुर्बेवाले 15 मिनिटामध्ये कुठल्याही प्रकारची इनिंग तुम्ही पॅकअप करायचे प्लीज. धारावी विरुद्ध तुर्बे अशी ही जबरदस्त टक्कर. आणि हा यस पुन्हा एकदा स्लॉग सुरू केला आहे 4 धावांसाठी. दमदार टायमिंग मिस्टर सचिन नाईक, दमदार टायमिंग, पहिला चौकार. धन्यवाद. आणि हा पहिला दमदार चौकार. संघाची धाव संख्या 4 वर बिनबाद 4 4 1 राईट महोदय विकेट तयार. आणि हा येस आउटसाइड द स्टंप अप्रतिम डिलिव्हरी फ्रॉम हेमंत पाटील. पहिल्या चेंडूचा चौकार आल्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक. टोटल स्कोर झाला 5 वर 4 वर डॉट डिलिव्हरी असेल. आउटसाइड द स्टंप होता चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. नाईक चषक 2025 मध्ये आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. हो यस वाईड यॉर्कर, जबरदस्त चेंडू, जोरदार अपेल, परंतु पंच मात्र समाधानी नाहीत. कुठल्याही प्रकारचं समर्थन निर्वाला नाही. अशा प्रकारे लगातार हा दुसरा चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू, अप्रतिम बॉलिंग अटॅक. 3 चेंडूमध्ये धावाल्या 4. सचिन नाईक पहिल्या चेंडू चौकादारी ठोकल्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी. हो येस पुन्हा हलक्या हाताने चॉप करायचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये गॅदर करेल, मिळेल 1 धाव. संघाची धाव संख्या वृद्धी करू. पाणी फलंदाज बाद. येस घरात रनआउट झालाय. पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदम, पहिला हदरा. संघाची धाव संख्या 1 बाद 4 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 डाऊन द फलंदाज जाईल. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स कामेश नाईक विस्फोटक फलंदाज, भावेश नाईक, कामेश नाईक, धीरज भोईर अशी तुफान फली. धारावी संघ अतिशय इन्फॉर्म. नवी मुंबईला दादा संघ सध्या तरी फक्त आमच्या गावामध्ये थोडंसं त्यांना अपयश आलं, नंतर नेरूलच्या स्पर्धेत अपयश आलं, नंतर त्याचा त्यांनी वचपा काढला कुठं तिकडं न्हाव्याला. म्हणजे कुत्र्याचा काटा मांजरावर काढतात ना, इथला राग तिकडं घाला न्हाव्याला. फायनल मारे ना तिकडं नाही का? अच्छा बडे बामण डोंगरी होती तिथं. चेंडू मिडवे केला, 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 5 वर 1 बाद 5 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कामेश नाईक आणि सचिन नाईक. कारण कामेश सचिननं मात्र या संघाला फार मात्र पुढे नेलं, फॉरवर्ड केलं. कमालीचं जबरदस्त संघटन कौशल्य. पहिलं षटक प्रगतीपदार हेमंत पाटील. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो इन दी फर्स्ट ओव्हर. आणि हा या शॉर्ट पे चेंडू हुक करायचा आहे. आणि हे षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. 6 चेंडूमध्ये तब्बल मोजल्या धावा इनमिन 5 धावा. चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावामध्ये रोखलाय. मुंबईची शान
3-in-1 वनमंत्री, पालकमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे संपर्क मंत्री असे 3-in-1 वन मॅन शो, वन मॅन आर्मी. गणेश नाईक साहेब बाप अखेर बाप होत आहे. तर राकेश बॉलिंग मार्ग या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदावर. अतिशय दमदार गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा, दहकता, भेदकता, अचूकता असा हा जबरदस्त परिपाक. चला राकेश बॉलिंग मार्ग या संघाच्या वतीने दुसरं षटक. आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक बॉलिंग मार्ग तयार. व्हीएन ग्रुप आयोजित दमदार स्पर्धा नाईक चषक 2025 आदेश अगसकर आणि अक्षय म्हात्रे. आणि हा येस आउटसाइड द ऑफ अकॉर्ड लाईनचा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा बॅकफुटला जाऊन हा चेंडू जरी स्टेअर केला असता तरी चेंडू कदाचित कनेक्ट झाला असता. डॉट डिलिव्हरी. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड गेली. एक पॉइंट. 9 मिनिटं बाकी आहे. तुमचे 3 षटकांचा सामना असेल. टाईम तुमचा काय तर अलर्ट आहे. कुठल्या परिस्थिती 15 मिनिटांमध्ये तुम्ही ही इनिंग क्लोज करायचे. बॉलिंग मार्क तयार. आणि हा यस पन्ना चांगलं टायमिंग पण चेंडू असेल हवेमध्ये परंतु आणि मिळते 4 धावा. यस चांगला फटका, दमदार स्ट्रोक, जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला चेंडू फरार झाला. 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, टोटल स्कोर 9 फॉर द लॉस ऑफ. वन विकेट एक बाद 9 वर. हो यस फ्लिक केला. बघा टायमिंग बघा काय रे काय आहे. आणि फलंदाज बाद. फटका मात्र अतिशय भन्नाट होता, सुसाट फटका. आणि या झेलबाद सीमारेषी लगत. दुसरा धक्का, दुसऱ्या फेकेचं बदन, दुसरी विकेट भोईसपाट, दुसरी विकेट तडीपार हद्दपात जेर बंद स्थानबद्ध, दुसऱ्या विकेटची हकालपट्टी उचल बांगडी. सुमुख मुख 2 असतात. एक दुर्मुख म्हणजे वाकड्या तोंडाचा आणि एक चांगल्या तोंडाचा. सुमुख आणि दुर्मुख. चला डावकुऱ्या त्याचा फलंदाज सुमुख. हा नवीन मान लॉन्च केला धाराविकाने वाटतं. मी पहिल्यांदाच बघतो. सुमुख होता ना, पहिल्यांदा नव्हता वाटतं. येस आय एम सीइंग फर्स्ट टाइम. धारावीमध्ये सगळे नवीन नवीन प्रॉडक्ट येतात. हो यस बघा टायमिंग कसं बेहतरीन. 4 धावांसाठी आल्या प्रहार केला, आक्रमण केला, पुल केलाय, चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 4 धावांसाठी. रमणीय स्ट्रोक डीजे आदेश. आदेश डीजे हीच खासियत आहे कारण ऑपरेटर चांगला असेल ना. हो यस पुन्हा एकदा कृपया ज्या गाड्या अडवायच्यात प्लीज. नंबर आहे MH43 BZ 3269. गाडी जी आहे ती कृपया हटवा प्लीज. आणि दुसरी गाडी आहे MH43 BN 0480. या दोन्ही गाड्या त्वरित हटवायच्या आहेत थोड्याच वेळात. आजचे आकर्षण म्हणजे कदाचित नाईकजी साहेब येतील. यस यस धन्यवाद. यस राकेश. आणि हा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय 2 बाद 14 वर. 15 और 15 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम टायमिंग. पण चेंडू जाईल थेट हातामध्ये सीमारेषे लगत. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 16 वर 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दुसऱ्या षटकाची इतिश्री समाप्ती.
डीजे वादन. चला स्पीडअप करा प्लीज. 12 चेंडूमध्ये संघाचा टोटल स्कोर झाला 16 ओव्हर म्हणजे प्रति षटकामागे 8 धावांचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट आणि 5 मिनिटं बाकी आहेत म्हणजे बरीच मिनिटं बाकी आहेत. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रागती पदावर 5 मिनिटांमध्ये 2 ओव्हर पण होऊ शकतात. 5 मिनिटांमध्ये बघा 5 मिनिटांमध्ये धाडी होते, केस कापता येतात, सगळ्या गोष्टी होत असतात. फक्त काय वस्तारा दोन्ही बाजून फिरवायचा बस झाला गोटा. बॉलिंग मार्क होता मात्र अजून जरा एंटरटेनमेंट. राहुल षटक क्रमांक शेवटचा प्रगती पदावर पहिला चेंडू तयार राहुल यांच्या पटडीमधला. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ शॉर्ट पिच दमदार टायमिंग 6 रन. टोटल स्कोर झाला 22. पहिला दमदार हिट फ्रॉम सचिन नाईक. दमदार टायमिंग बेहतरीन स्ट्रोक्स. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा येस आउटसाइड ॲपस्टम सवैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचा इशारा निर्वाळा धावा समर्थन 1 धावेचा प्रतिपादन. टोटल स्कोर इज मुव्हिंग 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 2023 वर. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, चांगलं मैदान, भूमिपुत्र मैदान. आणि हा येस अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय वेगाने. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. याच्यानंतर सामना होईल तो यस रुद्र 11 महापे आणि यस ड्रॉ होईल जो टॉप 3 बघा पहिल्या दिवशी गेलाय महापे. जोरदार अपेल परंतु आउटसाइड लेग स्टंप होता. शिवरामजी वैती असतील. अतिशय चांगलं अंपायरिंग. लेग बायचा इशारा तंगडे वरती केले म्हणजे लेग बाय. 1 धाव मिळेल संघाचा. टोटल स्कोर 24. शेवटचा गोलंदाज राहुल. आणि हा येस मोठा फटका मारायचा नादा चेंडू निघून गेलाय. गॅदर केले एक्स्ट्रा डॉट डिलिव्हरी. अतिशय चांगली साऊंड सिस्टम. आदेश डीजे. मी कारण आयोजकांना धन्यवाद देतो. मगाशी पीएस आले असताना देखील आयोजकांनी मात्र रोखला अजिबात म्हणतो सामानात हात लावायचा नाही. ही त्यांची भूमिका आम्हाला आवडली. आउटसाइड द स्टंप पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. उजव्या एसटीचा बराच बाहेरून गेला. 1 धाव मिळेल. अवांतर धाव संख्येत बाहेर संघाचा टोटल स्कोर झालाय 25 पाहू शतक. कारण या धावा त्यांना काय तेवढे येणे कारण त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक. आणि ह्या पुन्हा एकदा चेंडू गेला लेग स्लिपला. 1 धाव मिळते. चांगलं रनिंग मध्ये विकेट. संघाची धाव संख्या 26 आणि बॉल मात्र आयला शेवटचा लास्ट डिलिव्हरी. अंतिम अखेरचा चेंडू. चला वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे अच्छा ते एपी बॉईज नेरूळ रुद्र 11 महापे याच्यातला जिंतेचा संघ येस. अशी ही जो ड्रॉ लकी ड्रॉ म्हणजे टॉप 3 चे संघ असतील. काय जबरदस्त मॅच, जबरदस्त भन्नाट आयोजन. नाईक चषक 2025 चे बहारदार. जबरदस्त टायमिंग 6 रन आणि शेवटच्या चेंडूवर मात्र गोड शेवट केलाय. धावा झाले तब्बल 32 आणि जिंकण्यासाठी पाहिजे प्रति षटकामाग 11 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण 33 धावांची गरज. निश्चयाचा
तर सन्मानित सागरजी तावगे यांचं आगमन झालं. पुन्हा एकदा आपला अधिक शिवराजी जरा 2 मिनिटं चहा पिऊन घ्या प्लीज. अंपायर जरा 2 मिनिटं तुमच्याकडे वेळ असेल जरा चहाचा आस्वाद घ्यावा प्लीज. 2 आहेत, एक ब्लॅक टी आहे आणि एक येवलेचा चहा आहे. तर कृपया दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज. एपी बॉईज नेरुळ आणि रुद्रराव महापे संघाचे दोन्ही संघाचे कॅप्टन्स आता कोणी रिपोर्टिंग करा प्लीज. कारण थोड्याच वेळात आम्ही चिठ्ठ्या उडवणार आहोत. कारण याच्यातला एक विजेता संघ या नेरुळ संघाचा कॅप्टन एपी बॉईज आणि रुद्रराव महापे आले का दुकाने. कोण बाकी आहे. एपी बॉईज आता तर होते नाही इथं कुठे बसले बघा का तिकडं. चला सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. निर्धारित 18 बॉल प्रति षटकामागे 11 धावांची गरज. अतिशय जबरदस्त क्रिकेट प्रतियोगिता नामवंत स्पर्धा नवी मुंबई पट्ट्यातील एक जबरदस्त स्पर्धा. हेमंत पाटील आणि नमित पाटील. चला हेमंत पाटील तुम्हाला 15 मिनिटं तुम्हाला तुमच्यासाठी असतील. आणि षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सचिन नाईक ज्याने दमदार फलंदाजी केली. पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. पहिला मीडियम पेसर. 15 मिनिटाचा तुम्हाला टाइम असेल. कृपया दोन्ही अंगाने विनंती करतो एपी बॉईज आणि रुद्र मापे संघ प्लीज. कारण याच्यातला विजेता संघाच्या 3 चिठ्ठ्या उडवण्यात येतील. आणि हा पहिला फुलटा चेंडू पुल केलाय पण चेंडू जाईल मिडवे केला. चांगले फिल्डिंग मिळेल. 1 धाव. संघाचे धावसंख्या 1 वर. 33 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. अतिशय दमदार स्पर्धा. आणि हा यश पुन्हा आता चेंडू हवेमध्ये असेल पण तो जाईल नो मॅन्स लँड मध्ये. आणि हा अतिशय अप्रतिम फिल्डिंग. आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदल. हेमंत पाटील बॅक टू द डगआउट. डीजे धाव संख्या 1 बाद 1. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय खराब सुरुवात. डलमलीत, विकृत, विक्षिप्त, तरेवाईक, चित्र विचित्र, केविलवाणी सुरुवात. 1 बाद 1. 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकालाचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. अतिशय रंगतदार सामना. 2 टोकामध्ये घमासान. बिग फाईट, बिग बॅटल. कडवी झुंज, कडवा प्रतिकार. अटीतडीचा सामना. सचिन नाईक, नमित पाटील आणि रोनित. हो येस आउटसाइड ॲपस्टॅम्प. पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी बघा. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. सचिन नाईक कारण धारावी संघाची खासियत आहे. कारण बॉलिंग अटॅक म्हणजे विकी भोईर वाटतं नाही आहे. धीरज भोईर नाही, विकी भोईर नाही, भावेश नाईक नाही.
आणि हा यस पुन्हा एकदा वेगाने निघूया. काय जबरदस्त गोलंदाजी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम सचिन नाईक. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. धन्यवाद. राईट आर्म हो द विकेट. आणि हा यस पुन्हा हो हो ग्रेट फिल्डिंग फॉलो थ्रो मध्ये. बघा चेंडू खोदून काढला होता, स्ट्रेट ड्राईव्ह केला होता, पण हाईट फॅक्टर कसा असावा, अतिशय क्लास. याला म्हणतात गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंग ही धारावी संघाच्या नक्कीच अतिशय मानावं लागेल धारावी संघाला. म्हणूनच संघ इन्फॉर्म काय, नवी मुंबई दादा संघ काय. आणि हा यस पुन्हा मोठा मटका मारता चेंडूला मिडॉनला मिळेल एक धाव, पण दुसऱ्या धावापासून रोखलं गेलंय. 2 धावा मिळतील. चला षटक क्रमांक पहिलं फिनिश. 3 धावा दिल्या, 1 बली. काय गोलंदाजी केली सचिन नाईक याने. आणि पाहिजे 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. प्रति षटकामागं 15 धावांचं इक्वेशन. चेंडूमध्ये 30 धावांची 30 धावांची गरज. आणि दीपक ठाकूर त्यामध्ये या मैदानावर रेकॉर्ड आहे. तुर्भे संघालाच 6 मध्ये 6 धावा असताना हा सामना डिफेंड केला होता, मग तुर्भे संघ पराभूत झाला होता. अजून पुन्हा एकदा दीपक ठाकूर 12 मध्ये 30 धावांची गरज. सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा संघ नेहमी चमत्कारी कामगिरी करतो. दीपक ठाकूर तयार. चला स्पीडअप करा प्लीज. याच्यात विजेता संघ असेल. 10 मिनिटं बाकी आहे तुमच्याकडं. 15 मिनिटांमध्ये येणे हो यू कॅन फिनिश. पहिला चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह. चेंडू तर डिपिश पॉइंटला आणि असेल. हो हो ग्रेट फिल्डिंग. सीमा रेषे लगत प्रवीण पाटील. दमदार फिल्डिंग. नेत्र दीपक फिल्डिंग. थेट फेक केली. मिळतील 2 धावा. 4 धावा प्रोटेक्ट केल्या. संघाचा टोटल स्कोर झालाय 11 चेंडूमध्ये पाहिजे 28 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य टीम आमने सामने. एकीकडे गजानन तुर्बे ग्लोरियस आणि त्याच्यानंतर मच्छिंद्र स्मृती धारावेगाव. लेफ्ट आर्म ओह द विकेट. आणि हा यस शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर कट. टायमिंग शुड बी एक्सलंट. हो 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 बघा फिल्डिंग, बघा काय फिल्डिंग, त्यांचा दर्जा बघा फिल्डिंगचा. नेत्र दीपक फिल्डिंग. सीमारेषे लगत आणखीन पुन्हा 4 धावा डिपेंड केल्यात. 10 मध्ये पाहिजे तब्बल 26 धावांची गरज. 10 मध्ये 26 2.60 27 पाहिजे का. 10 balls to go, required 27 runs. आणि हा हुक केलाय. जबरदस्त टायमिंग. चेंडू फेकून दिलाय, पण चेंडू जाईल लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग याच्यामधून. आणखीन 2 धावा मिळतील. दीपक ठाकूर बघा प्रत्येक चेंडू 2-2 धावा. 9 चेंडू मध्ये पाहिजे 25. 9 balls to go, required 25 runs. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग.
आणि हा शेल जवळजवळ चौकार. डिफाईन लेगला चेंडू फरार झाला. अकुट हाफ ट्रॅकर हुक केलाय. डिफाईनली क्लिअर केली. 4 धावांनी युजफुल स्ट्रोक्स. अतिशय रंगतदार सामना. चला स्पीडअप करा प्लीज. आणि ह्या येस बॅटची इनसाइड एज. चेंडू केला शॉर्ट फाईन लेगला. उर्वरित बॉल 7 आणि धावा पाहिजे 20. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दीपक ठाकूर. शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो इन दी सेकंड ओव्हर. 7-20. आणि हा येस पुन्हा खरा पटका. परंतु हो 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 सॉफ्ट डिसमिस झाला असता. परंतु झेल घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. आणि राहिलं शेवटचं षटक. अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर. निर्णायक षटक. 6 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 19 धावांची गरज. 6 गेंदे 19 रन. गरज. कसे स्कोरर काय परमानंट नाही. देऊन जाऊन त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. सगळे धरून बांधून आहे. जर एकदम रेग्युलर असतं चाललं असतं. चला 6 मध्ये 18 धावांची गरज. एकाच स्पर्धेला तर गंमतच झाली. काहीतरी झाला वा तो दादा म्हणतो स्कोर काय झाला. साला स्कोरर बोलायला तयार नाही. आम्हाला घाम फुटला. म्हटलं सर्व स्कोरर मुका आहे. मुकाने त्याने 4-5 तोंडात गुटक्याच्या कोड्या कोंबल्या होत्या. म्हणून आयोजकाने विनंती करतो असे गुटखा बिटका खाणारे फेक देऊ नका. सहा मध्ये 18 धावांची गरज. चला शेवटचं षटक प्रगती पदावर. विशाल भोईर. पहिला चेंडू तयार. विशाल भोईर संघाच्या वतीने शेवटचं षटक. पहिला चेंडू तयार. खेळेल बॅट्समॅन. आणि हा पहिला चेंडू पुन्हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह. 1 से ज्यादा कुछ भी नहीं. राहिले बॉल 5. धावा पाहिजे 17 धावांची गरज. 5 balls to go. required 17 runs. victory for तुर्बे अगेन्स्ट वर्सेस रायवल. प्रतिस्पर्धी संघ मच्छिंद्र स्मृती धारावे संघा बलाढ्य नामचीन नामवंत संघ. आज दिवसभरात ज्याने आम्हाला अतिशय उत्तम साथ दिली आपल्या नाट्यमय शैलीमध्ये आमचे रवी भोईर. कारण ते एक आर्टिस्ट आहेत. त्याच्यानंतर आमचे महाराज रवी पाटील. आमचे उमेश महाराज. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि फ्रेट का. शिवरामचे वैती. एकही वाहिण्याने हा पहिला नो बॉल. येस 3 मिनिटं बाकी आहेत. आणि हा एक पुन्हा हेड क्लब स्ट्रोक. चांगलं टायमिंग. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू जाईल कव्हरच्या दिशेनं. मिळतील 2 धावा. टोटल स्कोर झालाय 19 आणि पाहिजे तब्बल 14 धावांची गरज. 4 मध्ये 14. 4 balls to go. रिक्वायर्ड 14 धावांची गरज. 51 चौक. आणि ह्या येस पुन्हा एकदा भरकटलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप. 4 मध्ये पाहिजे 13. खरे यांच्याच खरे म्हणजे जे हॉलमार्कचे दागिने आहेत ना ते नाहीत ना. विशाल भोईर नाही. विकी भोईर नाही. धीरज भोईर नाही. भावेश नाईक नाही.
आणि हा एक पुन्हा चांगलं टायमिंग. चेंडू गेलाय लॉंग पण एक्स्ट्रा कवरे यांच्यामधून मिळेल एक धाव. चांगलं फिल्डिंग. 3 मध्ये पाहिजे तब्बल 12 धावांची गरज म्हणजे 3 चौका. 3-12. हो यस ग्रेट डिलिव्हरी. जबरदस्त गुगली. 1 धाव मिळते. राहिल्या 2 चेंडू मध्ये पाहिजे 11 धावांची गरज. हा जर बॉल जर गेला डॉट तर धारावी संघ पुन्हा एकदा कमबॅक करेल. कृपया एपी बॉईज नेरुळ आणि रुद्र मापे संघ या प्लीज. रुद्र आले. एपी बॉईज कुठं आहे? एपी बॉईज या जरा प्लीज. का तुम्हाला तिकडे उचलून आणू एकेकाला? 2-11. आणि हा पहिला झेल झेल. ओ हो ग्रेट कॅच. आणि ह्या जवळजवळ सामना फक्त जरी आता मारायला दिला तर फरक पडणार नाही. असंच काहीच टार्गेट होतं एका ठिकाणी. त्यांचा बॉलर बघा किती विचित्र होता. त्याने टाकला व्हाईट बॉल तो पण डोक्याच्या वरून. जरी निसन असते ना तरी बॉल कनेक्ट नसा आला. गेल्या 5 धावांनी शेवटच्या चेंडूवर मला षटकार. म्हणजे अशी मॅच बघा काय मला काय हरकत नाही होणार. तांबडी चमकते उन्हात नलकाला. चला आणि सामन्याचा हिरो चला या. सचिन नाईक तुम्ही इकडे या प्लीज स्टेजवर. आणि सामन्याचा हिरो तुम्ही इकडे या प्लीज. एबी बॉईज नेरुळ आणि रुद्र मापे संघ या. उमेश महाराज कॉमेंट्री.